नमस्कार. सी न्यूज मराठी प्रस्तुत आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत पाणी या विषयावर. पाणी म्हणजे जीवन आणि पाणी म्हणजे सर्व काही. आपण बऱ्याच वेळा सहज बोलता बोलता म्हणतो की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. तर हे पाणी मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आज आपण बघणार आहोत. पाणी आपण कसं प्यावं, पाणी कधी प्यावं, जेवण करत असताना पाणी किती वेळा प्यावं, असे अनेक छोटे छोटे प्रश्न आज आपल्या मनात आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत संगमनेर येथील वैद्य अतुल देशमुख, ज्यांचा आयुर्वेदावर अतिशय चांगला अभ्यास आहे. आणि पाणी माणसाच्या जीवनातील किती महत्त्वाचं स्थान आहे किंवा किती महत्त्व आहे पाण्यासाठी हे आज आपण जाणून घेणार आहोत. वैद्यसाहेब नमस्कार. 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 आज आपण आमच्या प्रेक्षकांना माहिती देणार आहात की पाणी म्हणजे काय किंवा पाण्याचं मानवी जीवनातलं स्थान काय आहे. पाणी आणि जीवन हे जे काही समीकरण आहे, तर काय सांगाल याबद्दल? असं की आपण बघतो सृष्टीमध्ये देखील जर आपण बघितलं तर जवळपास 70% सृष्टीमध्ये हे पाणीच असतं, 30% जमीन असं सांगितलेलं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जरी आपण बघितलं तर पाण्याचं जो काही शरीरातलं प्रमाण आहे अतिशय जास्त प्रमाणात असतं. मग ते रक्ताच्या स्वरूपात असेल, लसिकाच्या स्वरूपात असेल किंवा लघवीच्या स्वरूपात असेल, घामाच्या स्वरूपात असेल, अश्रूंच्या स्वरूपामध्ये असेल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाणी हे शरीराचा अत्यंत अविभाज्य असा भाग आहे शरीराचा. आणि म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. रक्तामध्ये जर आपण बघितले तर त्यातला पातळपणा हा आपल्या जलीय तत्वामुळेच किंवा अपमहाभूत जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे महाभूत त्याच्यामुळे असतो. आणि म्हणून रक्त शरीरात निर्मितीसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून रक्त नसेल तर जीवन नाही, म्हणून पाण्याला जीवन असं आपण वैद्यकशास्त्रामध्ये एकूणच बोलीभाषेमध्ये सगळीकडे म्हटलं जातं. रक्त आणि पाणी हे मानवाच्या जीवनातील महत्त्व किंवा शरीरातील महत्त्वाचे घटक आहेत. तर मला एक सांगा की आपण ज्यावेळेस पाणी पितो तर ते पाणी कसं पिलं पाहिजे किंवा त्यासाठी काही वेगळं शास्त्रीय आयुर्वेदामध्ये काही सांगितलेलं आहे का पाणी कसं पिलं पाहिजे? शास्त्र असं सांगतं की जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करावं, जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. तहान नसताना बरीच लोक आपण बघतो की IQ माहितीनुसार पाणी जास्त पित असतात की पाणी जास्त पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. हा फार मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये बघायला मिळतो. असं आहे की एखादी चूल आपली पेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण थोडंसं सरपण टाकलं आणि थोडंसं तूप टाकलं तर ती चूल आणखी जास्त पेटणार आहे. पण त्या थोड्याशा पेटलेल्या चुलीमध्ये जर आपण तुपाचं भांडं ओतलं चूल विझून जाणार आहे. तीच क्रिया त्या पाण्यानं आपल्या शरीरामध्ये होत असते. जर अतिरिक्त पाणी जर आपण पिलं तर त्याच्यामुळं आपला जो जठराग्नी असतो, अन्न पचवायची जी काही पित्त ज्याला आपण म्हणतो, ती क्षमता, ती ताकद त्या पित्ताची कमी होते. आणि अन्न पचवायची ताकद त्याची कमी झाल्यामुळं वेगवेगळे अपचनातून अजीर्णातून निर्माण होणारे वेगवेगळे आजार त्यातून निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे एक साधा नियम आहे, जेव्हा तहान लागेल जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्यावं. आणि जेव्हा भूक लागेल जेवढी भूक आहे तर भुकेपेक्षा 2 घास कमी खावं. हे एवढे नियम जरी पाळले तर बरेचशा आरोग्याच्या तक्रारी आपण तिथंच टाळू शकतो. पाणी आपण बऱ्याच वेळा दिवसातनं पितो. ते पाणी किती लिटर प्यावं किंवा कसं प्यावं हे आपण तुम्ही आता सांगितलेलीच आहे माहिती. परंतु जेवण करत असताना बऱ्याचशा डॉक्टरांचं म्हणणं असं असतं की जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या किंवा जेवणाच्या अगोदर अर्ध्या तासाने पाणी प्या किंवा जेवणाच्या मध्ये. तर नेमकं हे जे काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत किंवा काय आहे, तर हे आपण कसं दूर करता? की पाणी जेवताना कसं प्यावं याच्याविषयी मतमतांतर खूप आहेत. त्याच्यामध्ये लोकांनी स्वतःच्या मनानं पण काही त्यात ॲड करून बरेच वेगवेगळे प्रयोग करत असतात किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून पण बरेच ज्ञान मिळून त्यातनं बरेचसे प्रयोग लोक ह्यावर करत असतात. तर आयुर्वेदानुसार जर आपण विचार केला तर असं आहे की जसं आपण हे करतो, एखादं बिल्डिंग बांधतो आपण. बिल्डिंग बांधताना त्याच्यामध्ये आपल्याला सिमेंट लागतं, वाळू लागतं, खडी लागते, पाणी लागतं. आणि या सगळ्यांचं मिश्रण करण्यासाठी पाणी आवश्यक असतं. ते पाणी त्याच्यामध्ये मटेरियलमध्ये जास्त झालं तरी ते मटेरियल पातळ होतं, कमी झालं तरी मटेरियल घट्ट होतं. आणि पाहिजे तसा तो बिल्डिंगचा साचा निर्माण होऊ शकत नाही, त्याची मजबूती निर्माण होऊ शकत नाही. तीच क्रिया पाण्याची आपल्या शरीरामध्ये अन्न पचवण्यासाठी असते. ज्यावेळेस आपण जेवतो तर साधारण 3-4 घासानंतर जेव्हा जिभेवर थोडासा चिकटा यायला लागतो त्यावेळेस 1-2 घोट जर पाणी आपण पिलं त्यातनं जिभेवरचा चिकटा सगळा नष्ट होतो. आणि जे अन्न आपण घेतलेलं आहे तर ते अन्न त्याला द्रवत्व किंवा त्याला थोडासा पातळपणा येऊन त्याच्यावर आपल्या पित्ताची प्रक्रिया होऊन अन्न पचणे ही प्रक्रिया सुलभ होते. त्याच्यामुळं जेवण करत असताना 3-4 घासानंतर किंवा 4-5 घासानंतर 1 ते 2 घोट पाणी प्यावं, जेणेकरून अन्नाचं पचन व्यवस्थित व्हायला लागतं.
जिभेवरचा चिकटा नष्ट होतो आणि तोंडामध्ये जी काही लाळ असते, लाळ व्यवस्थित यायला लागून त्यातनं अन्नपचनासाठी आपल्याला फायदा चांगल्या पद्धतीने होत असतो. जेवणाच्या अगोदर जर पाणी पिलं, ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी जेवणाच्या अगोदर जर पाणी पिलं, साधं पाणी आणि किंवा साधं पाण्याने मध जर पिलं, त्यांची वजनं कमी यायला फायदा होत असतो. जेवताना थोडं थोडं जर पाणी आपण गोड पिलं 3-4 घासानंतर तर अन्नाचं पचन चांगलं होत असतं. आणि जेवल्यानंतर जर आपण जास्त प्रमाणात लगेच जरी पिलं पाणी किंवा अर्धा 1 तासानंतर जरी पाणी जास्त पिलं, अर्धा 1 ग्लास असेल, तांब्याभर असेल, त्याने शरीरामध्ये क्लेद किंवा कफ जास्त वाढायला लागतो. आणि या कफामुळे परत वजनं वाढणं, थायरॉईडसारखे आजार, अंगावर सूज येणं, सांधिवाताचे प्रकार, वेगवेगळे आजार, त्यातनं भूक मंदावणं, पोट गच्चवणं असे वेगवेगळे आजार त्यातनं निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे जेवताना जे काही पाणी प्यायचं शास्त्र किंवा आयुर्वेद जे काय सांगतो की 3-4 घासानंतर 1-2 घोट पाणी प्यावं, जेणेकरून अन्नपचन आपलं चांगलं होतं. नाही, आता तुमच्या शास्त्रातले काही लोक असं सांगतात की जेवणाच्या अगोदर अर्धा तास पाणी प्या, जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या, मध्ये पाणीच पिऊ नका. तर मग हे नेमकी काय आहे? जसं आपण आता एक उदाहरण आपल्या प्रेक्षकांना दिलं की बिल्डिंग मटेरियलमध्ये ज्यावेळेस तो साचा मिश्रण चांगलं तयार करायचं असेल, त्याला पाणी अत्यंत आवश्यक असतं, पण त्यालाही प्रमाण असतं. त्याच्यामुळं तोच नियम आपल्याला अन्नाच्या बाबतीमध्ये पण पाणी पिण्याच्या नियमामध्ये पण लागू पडतो की थोडंसं खाल्ल्यावर 4-5 घासानंतर 1-2 घोट पाणी प्यावं, जेणेकरून अन्नपचन आपलं चांगलं व्हायला त्याने फायदा होतो. आता बघा सर, कोरोनाचं सर्वत्र वातावरण सुरू आहे आणि या कोरोनाच्या वातावरणामध्ये की गरम पाणी हा विषय प्रामुख्याने जास्त पुढे आला. तर हे गरम पाणी नेमकी कधी प्यावं किंवा त्याच्यासाठी काही वेगळे आयुर्वेदामध्ये हे सांगितलं आहे का? गरम पाणी पिल्याचे फायदे काय होतात? गोरखजी, खूप छान प्रश्न विचारला आपण हा. तर आपण आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की गरम पाणी पिण्याचं देखील आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. विशिष्ट काही आजार जसं की पोट फुगलेलं असेल, पोटात गॅसेस होत असेल, पोट गच्च होत असेल, शौचाला साफ होत नसेल, किंवा ज्यांची भूक मंदावलेली आहे, ज्यांना नवीनच ताप आलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्दी आहे, खोकला आहे, दम आहे, की दम्यासारखा आजार असेल, त्याच्यामध्ये कफ पडतो, थोडक्यात कफाचे आणि वाताचे जे काही सगळे आजार आहेत, ज्यांची भूक मंदावलेली, अशा लोकांनी गरम पाणी प्यावं. इतर लोकांना ज्यांचं भूक चांगली लागते, ज्यांना उष्णतेचे वगैरे आजार आहेत, पित्ताचे आजार आहेत. आता पित्त म्हटलं की छातीत जळजळणं हा एक पित्ताचा प्रकार असतो आणि बऱ्याच लोकांचं डोकं दुखणं हा एक पित्तच त्याला म्हणतात. तर हा जो प्रकार असतो डोकं दुखणं, हा आयुर्वेदामध्ये एक विष्टाब्द जीर्ण म्हणजे शौचाला साफ न झाल्यामुळे होणारा देखील आजार असू शकतो. किंवा आपली जी ग्रहणी किंवा लहान तळे ज्याला आपण म्हणतो, त्यातलं पचन जर बिघडलेलं असेल, त्याने देखील हा आजार निर्माण होऊ शकतो, डोकंदुखी वगैरे निर्माण होऊ शकते. तर अशा याच्यामध्ये पाणी जे प्यायचं आहे, तर ते जेव्हा आपल्याला हे असेल म्हणजे गरम पाणी जे प्यायचं आहे, तर विशेषतः सर्दीसारखे आजार, दम्याचे आजार, खोकला, पोट साफ न होणं, शौचाला साफ न होणं, गॅसेस वगैरे होणं, अशा आजारांमध्ये गरम पाणी प्यावं. त्यांनी मलवाताचं अनुलोमन होतं, म्हणजे शौचाला साफ व्हायला लागते, गॅसेस वगैरे मोकळे होऊन जातात. आणि ज्यांना वजन कमी करायची इच्छा असते, अशा लोकांनी जेवताना जर गरम पाणी प्यायला सुरुवात केली, याची वजन त्यांनी कमी करायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आणि बऱ्याच वेळा डॉक्टर लोक असं सांगतात की अनुषेपोटी गरम पाणी पीत चला, तर ते नेमकी कशासाठी? आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की रसायन चिकित्सा किंवा रसायन विभाग असा काय आयुर्वेदामध्ये सेपरेट विभाग सांगितलेला आहे. रसायन म्हणजे काय की जे आपल्या शरीरातले घटक असतात, ते घटक चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या प्रमाणामध्ये गुणवत्ता आणि दर्जा आणि त्याचं प्रमाण हे सगळं चांगले निर्माण करणारी जी काही उपचार पद्धती आयुर्वेदशास्त्रात सांगितलेल्या रसायन चिकित्सा असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बरीच औषधं त्यांनी सांगितली, जसं च्यवनप्राश आहे, आवळा आहे, हिरडा आहे, बेडा आहे, ज्येष्ठमध आहे, अशी वेगवेगळी औषधं त्याच्यात सांगितलेली. ज्यांना ही औषधं घेणं शक्य नाही, अशा लोकांसाठी फक्त सकाळी थंड पाणी पिणं हा देखील रसायनाचाच एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. ज्या लोकांना भूक व्यवस्थित आहे, पोट रेग्युलर साफ होतं, अशा लोकांनी फक्त साधं पाणी जरी माठातलं किंवा ऋतूनुसार गरम पाणी जर पिलं, पावसाळा जर असेल पावसाळ्यामध्ये कोमट पाणी प्यावं, इतर ऋतूमध्ये हे घ्यावं म्हणजे आपलं थंड पाणी घ्यावं उन्हाळ्यामध्ये, आणि हिवाळा असेल हिवाळ्यामध्ये पण कोमट पाणी घ्यायला हरकत नाही काही. तर त्या काळामध्ये थोडंसं जर पाणी सकाळी अनुषेपोटी पिलं, तर शरीरातले जे काही मळ शरीरात जमा झालेले असतात, म्हणजे शौचाच्या रूपातले असतील, लघवीच्या रूपातले असतील, ते सहज त्याने मोकळेपणाने बाहेर निघून जातात. अन्नात आपले पाचक स्राव व्यवस्थित आतड्यामध्ये यायला लागतात, त्याचा अन्नपचनासाठी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. सकाळी जर आपण थंड पाणी पिलं, थंड म्हणजे रेग्युलर वॉटर, असे फ्रीजमधलं पाणी नव्हे, परंतु माठातलं पाणी असेल, तांब्याच्या भांड्यातलं, पितळाच्या भांड्यातलं पाणी असेल, हे पाणी जर आपण पिलं, तर ते शरीरातले जे काही रसरक्त मांसमेद असते, म्हणजे शुक्र, हे 7 घटक असतात, आपले मूलभूत घटक असतात शरीराचे, त्याच्या चांगल्या निर्मितीमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. अच्छा.
हे कोरोना रुग्णांना बऱ्याच प्रमाणात हे गरम पाणी पिण्यासाठी सांगत होते, तर मग त्याचा नेमकी काय फायदा होत होता त्या रुग्णांना? की आता कोरोना झालेला आहे किंवा कोविडसुद्धा सगळी लक्षणं दिसत आहेत. सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे, भूक मंदावलेली, जिभेला चव आणि नाकाला वासणे, अशी जी टिपिकल जी काही कोरोनाची सगळी लक्षणं असतात, तर हे आयुर्वेदानुसार कफ वातज्वरण हा एक तापाचा प्रकार सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये ही सगळी लक्षणं बसतात. आणि ह्या कंडिशन जर असेल, त्याच्यामध्ये जर गरम पाणी त्या रुग्णांनी पिलं तर त्यातनं तो शरीरातला जो वाढलेला कफ आहे तो वितळून पातळ होऊन एक तर मळावाटे बाहेर पडणं सुलभ होतं, किंवा तो आहे त्या स्थितीमध्ये पचून त्यातनं कफाचे आजार हे झालेले जे असतात ते कफाचे आजार नष्ट व्हायचं काम गरम पाणी पिण्यानं होत असतं, किंवा त्याला एक मदत होत असते असं म्हणू शकतो आपण. तर गरम पाणी पिणं त्या कंडिशनमध्ये योग्य आहे. मुळात ज्यांना कोविड झालेलं आहे आणि ज्यांचं अंग एकदम तापाने फणफणतं आहे, खूप यांना कडक ताप झालेला आहे, अशा लोकांनी शक्यतो गरम पाणी पिऊ नये. त्यांनी आयुर्वेदामध्ये एक षडंगोदक नावाचं एक पाण्यात सिद्ध जल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये नागरमोथा, पित्तपापडा, उशीर म्हणजे वाळा जो असतो त्यातला काळा आणि पांढरा वाळा, सुंठ आणि रक्तचंदन ही औषधाने सिद्ध केलेलं जे काही जल असतं, पाणी असतं, ते पाणी ज्यांना उष्णतेचे आजार झालेले आहेत त्यांनी जर पिलं तापामध्ये, कोविड असेल किंवा कुठल्याही स्वरूपातला ताप असेल उष्णतेचा, त्याच्यामध्ये ते पिलं त्यांनी तो तापातले घटक लवकर पचायला त्यांनी फायदा होतो आणि त्यांचं उष्णताजन्य ते आजार सगळे बरे व्हायला त्यांनी चांगल्यापणे फायदा होत असतो. आता मी एक अनुभव आपल्या प्रेक्षकांना शेअर करू इच्छितो. एक माझ्याकडे अशीच एक सोरायसिसचं पेशंट होतं, जुनं पेशंट एकदम. आणि सोरायसिस म्हणजे एक त्वचा विकार असतो, बहुतेकांना माहिती आहे सगळं तो. तर त्यात त्यांना कोविड यायच्या अगोदर काही 2-3 महिने मागच्या लाटेच्या अगोदर त्यांना खूप जोराचा ताप आला होता, म्हणजे काही केलं ताप कमी होत नव्हता तो. त्यांना मी फक्त हे षडंगोदक आपण त्यांना सुरू केलं. उष्णता असल्यामुळे त्या सुंठीचं विश्वविशेष किंवा सुंठ आहे ते एकदम नाही टाकली त्याच्यामध्ये. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या षडंगोदकमुळे त्यांचा ताप देखील बरा झाला आणि सोरायसिसचे जे काही लाल लाल पॅचेस होते अंगावर आलेले ते देखील त्यातनं त्यांची निघून गेले सगळे. इतकं औषधं एक असतं आयुर्वेदाचं, पण ते अनेक आजारावर जे काम करतं, बहुआयामी औषधं आयुर्वेदात जी असतात या अनुषंगानं सगळी असतात, कारण ती मुळापासून काम करतात. म्हणूनच आयुर्वेदाला आता पुन्हा आयुर्वेदाकडे लोक वळले आहेत. दुसरं महत्त्वाचं असं एक विचारायचं होतं की बऱ्याचशा आजारामध्ये पाणी कमी प्यावं असं पण सांगितलं जातं, ते नेमकी कोणत्या आजारात आणि का सांगितलं जातं? की विशेषतः कफ वाढल्यामुळं झालेले जे काही वेगवेगळे आजार असतात त्याच्यामध्ये जुनाट सर्दी असेल किंवा दमा असेल, खोकला असेल, पायावर सूज आलेली असेल, जलोदर म्हणजे पोटामध्ये पाणी झालेलं असेल, काविळीसारखा आजार असेल, नंतर ताप असतील काही प्रकारचे, असे जे आजार आहे ज्याच्यामध्ये मुळात भूक मंदावलेली किंवा जुलाबासारखा आजार असेल, तर अशा आजारांमध्ये पाणी थोडं कमी प्यावं. आणि काही प्रमेह किंवा आपण डायबिटीज ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये शरीर असं लूज पडलेलं आहे, शिथिल झालेलं आहे, भूक मंदावलेली, अशा सगळ्या आजारांमध्ये पाणी कमी प्यावं. त्याच्यामुळे ते आजार त्यातनं लवकर बरे व्हायला फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळा आंघोळीमध्ये आपण गरम पाणी वापरतो, काही लोक थंड पाणी वापरतात, तर नेमकी काय केलं पाहिजे? गरम पाणी वापरलं पाहिजे की थंड पाणी? आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की आंघोळ करताना गळ्यापासून खाली गरम पाणी वापरावं, गळ्याच्यावर डोक्याला थंड पाणी वापरावं. चक्षुष तेजोमय असं आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे. म्हणजे आपला डोळा जो आहे तो तेजाचं अधिष्ठान डोळ्यामध्ये असतं आणि तेजाचं अधिष्ठान आहे म्हणजे तिथं उष्णता आहे आणि ती उष्णता डोळ्यातली वाढणं, डोक्याकडची उष्णता वाढणं, ती क्रिया रोजच्या रोज आपली होत असते. आणि ती कमी करण्यासाठी जर आपण डोक्यावरून थंड पाण्याने जर आंघोळ केली, तिथली वाढलेली उष्णता त्यातनं कमी येऊन डोळ्याचं आरोग्य चांगलं राहायला फायदा होत असते. त्याच पद्धतीने आपल्या केसांचं देखील आरोग्य त्याने चांगलं राहायला मदत होत असते. आपण बऱ्याच वेळेस बघतो की आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला घरातली वडीलधारी मंडळी सांगतात जा पाय धुवून घरामध्ये आहे, तर आपण त्यावेळेस थंड पाण्याने ज्यावेळेस पाय धुतो त्यावेळेस त्याचा जो काही इम्पॅक्ट आपल्या डोळ्यावर चांगला येत असतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने देखील ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे की पाओ शीतळता लाये ती किती डोळ्याची लागी होय. म्हणजे पायाला ज्यावेळेस आपण थंड पाण्याने धुतो त्यावेळेस ती शीतलता, तो गारवा आपल्या डोळ्याला मिळत असतो. म्हणून थंड पाण्याने जे काही स्नान आहे तर ते डोक्यावरून करावं आणि गरम पाण्याचं आंघोळी याच्यापासून खाली करावं, मानेपासून खाली करावं. त्यात आपण बघतो बऱ्याच जणांना समजा सर्दीसारखे आजार असतील, दमा खोकला वगैरे आजार असतील, जे कफाचे आजार आहेत, जे विशेषतः ऊर्ध्वजोत्रगत म्हणजे मानेपासून वरती जर कफाचे आजार वेगवेगळे झालेले असतील, अशा लोकांनी डोक्यावरून देखील गरम पाणीच वापरावं आणि अंगाला देखील गरम पाणी वापरावं. संधिवातासारखे जर आजार असेल त्यांनी पण देखील सर्व अंगाला गरम पाण्यानेच आंघोळ करावी. विशेषतः त्याच्यामध्ये निरगुडीचा जर पाला टाकून किंवा एरंडाचा पाला टाकून जर त्यांनी आंघोळ केली गरम पाण्यानं, त्यांनी सांधे मोकळे व्हायला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. फक्त ज्यांना उष्णतेचे आजार आहेत, अंगाला घाम खूप येतो, अंगाला दुर्गंध असतो, घामाला दुर्गंध असतो आणि उष्णता खूप शरीरात जास्त आहे, चिडचिडी खूप होत असते, पण भूक चांगली आहे, इतर दुसरे कुठले आजार पण नाहीत, अशा लोकांनी
कायमस्वरूपी डोक्यावरून थंड पाणी आंघोळ करावी. बऱ्याच वेळा तहान जास्त लागते काही लोकांना, तर त्यांनी नेमकी अशी ज्यावेळेस तहान लागते तर ते कुठलं पाणी पिलं पाहिजे? मग थंड किंवा गरम किंवा काही दुसरं काही औषधं मिक्स करून पाणी पिलं पाहिजे का? तहान जास्त लागणं हे एक तृष्णा नावाचं एक आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार तृष्णेचे सांगितलेले आहेत. तर ज्यावेळेस विशेषतः काही जणांना जड खाल्ल्याने देखील तहान जास्त लागते, काहींना गोड जास्त खाल्ल्याने तहान लागते, काहींना उष्णता वाढल्याने तहान लागते, काहींना वात वाढल्याने देखील तहान लागत असते, तापामध्ये देखील तहान लागत असते. मग त्यातला प्रकार कुठला आहे तहान लागण्याचा, तो जर आपण अवलोकन त्याचं व्यवस्थित केलं, त्यानुसार जर आपण त्याला काय पाणी कुठल्या पद्धतीने घ्यायचं हे जर बघितलं तर त्याचा चांगला फायदा बघायला मिळतो. विशेषतः तापामध्ये जर तहान लागत असेल जास्त, अशा लोकांना जसं आपण जे षडंगोदक पूर्वी आपल्या प्रेक्षकांना सांगितलं ते सिद्धजल, मुस्ता, चंदन, वाळा वगैरे यांचं जे काही आपण पाणी मागाशी सांगितलं ते पाणी पिणं त्यासाठी उपयुक्त असतं आणि त्यांनी तहान देखील कमी येते, ताप देखील लवकर बरा होत असतो. नॉर्मल माणूस आहे, त्याला कुठलाही आजार नाही आणि त्याला तहान जास्त लागत असेल तर अशा लोकांनी माठातलं पाणी जे असतं, माठातलं पाणी त्यांच्यासाठी बेस्ट असतं. फ्रीजचं पाणी पिल्यानं तत्काळ तहान कमी झाल्यासारखी वाटते, पण त्यांनी परत अजून जास्त तहान लागते, उष्णता वाढते शरीरातली आणि ॲसिडिटी वगैरे तक्रारी होऊ शकतात. त्यापेक्षा माठातलं पाणी जर आपण पिलं त्याने पित्तही देखील शरीरातलं कमी येतं आणि तहान देखील शांत होत असते. माठातलं पाणी सगळ्या ऋतूमध्ये पिलं तर चालतं? आता जसं आपण पूर्वी बघितलं की समजा पावसाळा असेल, ढगाळ हवा खूप आहे, बाहेर गार वारं सुटलेले, थंडीमध्ये खूप थंडी पडलेली, अशा सीझनमध्ये कोमट पाणी किंवा आपलं उकळून गार केलेलं पाणी जे याच्यात पितळेच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यात साठवलेलं असं पाणी पिणं योग्य असतं. आता बरेच लोकांचं बघतो आपण की बहुतेक प्रत्येक घरामध्ये आता ऑरोचं मशीन आलेले आहेत, पाणी शुद्धीकरणाचे मशीन आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपण ऑरोचं मशीनचं पाणी पितो म्हणजे आपण थंड आणि स्वच्छ पाणी पित असतो. नो डाऊट ते पाणी स्वच्छ असतं, परंतु पचायला हलकं नसतं. त्यातले फक्त हार्ड पार्टिकल जे असतात ते बाहेर पडलेले असतात आणि ज्यांना थोडे पचनाचे विकार असतील आणि भूक ज्यांची मंदावलेली असेल अशा लोकांनी ऑरो जरी घरामध्ये असेल तर पाणी उकळून गार केलेलं पाणी प्यावं. आता उकळून गार केलेलं म्हणजे कसं, निम्म आटवलेलं पाणी जे असेल, निम्म आटवलेल्या पाण्याला उकळून गार केलेलं पाणी म्हणतात. ते पाणी ज्वरामध्ये देखील तापामध्ये देखील पथ्याचं असतं आणि पचायला देखील हलकं असतं. ज्यांची पचनक्षमता वीक आहे अशा लोकांनी घरात मशीन जरी असेल तरी उकळून गार केलेलं पाणी प्यावं आणि इतर लोकांनी आपलं रेग्युलर पाणी आहे ते घेऊ शकतात. आता डॉक्टर साहेब, तुम्ही आत्ता चर्चेला विषय घेतला की भूक मंदावणं, तर बऱ्याच वेळा किंवा डिहायड्रेशन झालं, जुलाब होत असतील तर त्यावेळेस त्या रुग्णाला सारखं वाटतं पाणी प्यावं, तर मग त्यावेळेस कुठलं पाणी पिलं पाहिजे? आता जुलाब होत असतील आणि त्याच्यात पण दोन भाग असतात की जुलाब होत आहेत परंतु रुग्णाच्या शरीराला थकवा आलेला नाही, त्यांचं शारीरिक बळ टिकून आहे, अशा जर कंडिशन असेल, अशी जर एक स्थिती असेल रुग्ण शरीरामध्ये, तर त्यांनी आपलं फक्त जुलाब जे होत आहेत ते होऊ द्यावेत, कारण शरीर त्याची स्वतःची शुद्धी त्यातून करत असतं आणि ते दोष शरीरातले बाहेर निघून गेले की ऑटोमॅटिक जुलाब थांबत असतात. आणि जर जुलाब होत आहेत आणि जर अशक्तपणा रुग्णाला यायला लागलेला असेल, एक घरगुती उपाय म्हणून आपण साधं सुंठ गरम पाण्यातून जरी घेतली तर त्याने देखील आपल्याला जुलाब थांबायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्यांनी जुलाब पण थांबायला फायदा होतो आणि भूक वाढेल देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत होत असते. आता डॉक्टर साहेब, संपूर्ण लाईफस्टाईल आता चेंज झालेली आहे सर्वांची, तर त्याच्यामध्ये कधी वेळी जेवणं असेल किंवा जास्त तेलकट खाणं असेल, तर ह्या अशा आहारामुळे बऱ्याच वेळा गॅसेसचं प्रमाण जास्त वाढलं, तर मग त्यावेळेस पण पाण्याचं एक महत्त्व तिथं आपल्याला जाणवतं, त्याबद्दल काय सांगाल? ज्या रुग्णांना गॅसेसचा वगैरे त्रास जाणवतो अशा लोकांनी फक्त गरम पाण्यामध्ये थोडंसं ओवा टाकून जरी ते पाणी पिलं, एक साधारण दीड कप गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ओवा टाकून एक 15 मिनटं भिजत ठेवायचं ते आणि ते पाणी पिलं तर त्यांचे गॅसेस वगैरे कमी यायला फायदा होतो आणि भूक वाढेल देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होतो. ज्यांना हेच तक्रारी आहेत आणि जळजळ वगैरे होत असेल त्यांनी जिरं आणि धने याचं सिद्ध केलेलं जल पाणी प्यावं. ज्यांना म्हणजे अन्न व्यवस्थित लवकर पचत नाही अशाने बडीशोप सिद्ध जल जे असतं, ओवा आणि बडीशोप जर गरम पाण्यात टाकून ते पाणी जर पिलं त्याने देखील त्यांचे गॅसेस वगैरे कमी होऊन अन्न पचायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आयुर्वेद आणि पाणी हे खूप चांगलं जवळचं समीकरण आहे. तर दुसरं जाता एवढंच विचारेल की आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, तर पावसाळ्यामध्ये विशेषतः पाणी खराब येतं किंवा पाण्यात अधिक घटक मिक्स होतात, तर अशा वेळी काय काळजी घेतली पाहिजे?
असं की जर आपण बघितलं की जर आपल्या घरात ऑरोचं मशीन जवळपास प्रत्येकाकडे असतात, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी देखील आपण जे घरात पाणी शुद्ध आपल्याकडे येत असतं ते पाणी उकळून गार करून मग प्यावं, म्हणजे पचायला हलकं होतं आणि त्यातनं जे असंख्य मायक्रोब्स किंवा असंख्य जंतू त्याच्यामध्ये असतात आणि आपण बघतो बरेचसे इन्फेक्शियस डिसीज जे असतात ते सगळे पाण्यामुळेच होत असतात, पावसाळ्यामध्ये विशेषतः जुलाब असेल, सर्दी खोकला वगैरे असतील हे सर्व. तर पाणी जर आपण उकळून गार करून जर पिलं तर आपण बरेचसे पाण्याच्या संसर्गामुळे होणारे वेगवेगळे काही जे आजार असतात, पचनाच्या तक्रारी असतात, निश्चितच आपण त्यातनं त्या टाळू शकतो. आणि अगदी हे पाण्यामध्ये थोडंसं नकळत अद्रक टाकून जरी पाणी उकळून गार करून ते पाणी जरी पिलं त्यांनी पचनक्षमता देखील आपली चांगली राहायला फायदा होत असतो. पण आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली, प्रत्येक ऋतूमध्ये आपला आहार कसा असावा, विहार कसा असावा, काय खावं काय खावं हे सगळं सांगितलेलं आहे. तर ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये थोडंसं विषयांतर मी करणं होतं आहे आता, परंतु आपल्या प्रेक्षकांना सांगूयात आपण ते. हो, तर गरम मसाले जे असतात विशेषतः सुंठ, लवंगा, मिरे, दालचिनी, तेजपत्र ह्या ज्या काही गोष्टी असतात याचा आहारामध्ये थोडासा वापर व्यवस्थित ठेवावा, जेणेकरून आपल्याला कफाचे आजार, पचनाचे आजार व्हायची शक्यता त्यातनं कमी येते. हिवाळ्यामध्ये पौष्टिक सगळं खावं, उन्हाळ्यामध्ये थोडंसं पातळ, स्निग्ध आणि थंड अशा गोष्टी उन्हाळ्यामध्ये घ्याव्या. ह्या पद्धतीने जर आपला आहार असेल, आपण ऋतूजन्य आजार जे असतात वेगवेगळे ते आपण त्यात निश्चितच टाळू शकतो. डॉक्टर साहेब, दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोल्ड्रिंक्स आहेत, शीतपेय आहेत, तर ही अनेक लोक त्याचं सेवन करतात, तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो नेमकी, किंवा ते खरोखर आरोग्यासाठी चांगली आहेत की वाईट आहेत? आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की आता आपण आपल्या 2 पिढ्या अगोदर जर विचार केला त्यावेळेस मार्केटमध्ये कुठलंही शीतपेय नव्हतं. त्यावेळेस आपली सगळे आजोबा असतील, पणजोबा असतील, दूध ताक पिऊनच सगळे व्यवस्थित जगलेले, 100-100 वर्ष 90च्या पुढे जगलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपलं भारतीय जे काही आहारशास्त्र आहे पाश्चिमात्यांचं अनुकरण करावं, चांगलं ते घ्यावं, त्यासाठी आपला विवेक जागृत ठेवावा. योग्य आहे क्षीरनीर विवेक जो असतो, जसा राजहंस असतो, दूध आणि पाणी जर मिक्स असेल त्यातलं फक्त दूध पितो तर पाणी पित नाही, ती बुद्धी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, त्याला आपण विवेक म्हणतो. त्यातनं जे चांगलं आहे ते नक्की घ्यावं. पाश्चात्य लोकांची जिज्ञासूवृत्ती खूप चांगली आहे, शास्त्रीय कसोटीवर एखादी गोष्ट सिद्ध करून बघण्याची त्यांची सवय खूप चांगली आहेत. याचं जर आपण अनुकरण केलं तर नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर आहे ते. परंतु त्यांच्या काही गोष्टी चुकतात देखील, त्याचं अंधानुकरण करणं देखील चुकीचं आहे. त्याच्यामुळं कोल्ड्रिंक्स किंवा शीतपेय जे आपण म्हणतो, बऱ्याच जणांना जेवताना शीतपेय कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायची सवय असते, थोडंसं चुकीचं आहे ते. त्यापेक्षा आपलं ताक पिलेलं कधीही चांगलं जेवताना, त्याने पचन देखील चांगलं राहतं. आणि बस एवढंच मला सांगावंसं वाटतं. डॉक्टर साहेब, विषय जरी पाणी हा छोटासा वाटत असला, परंतु आज आपण खूप सविस्तर अशी चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रेक्षकांना सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. असं आहे की आता जसं आपण बघितलं पाणी पिण्याचं जे काही आहे, तर बरेच लोकांना सकाळी गरम पाणी मध आणि लिंबू पिळून प्यायची सवय असते, कारण त्यांचं असं वाटतं त्यांना की त्यातनं वजन कमी येतं. परंतु आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की मध आणि थंड पाणी जर पिलं, त्याच्यात त्रिफळा चूर्ण जर आपण मिसळून घेतलं, त्यांनी वजन कमी यायला फायदा होऊ शकतो. परंतु गरम पाणी आणि मध कधीही एकत्र पिऊ नये. मध हा मुळामध्ये उष्ण असतो, गरम पाणी देखील उष्ण असतं. आणि 2 वीर्यानं किंवा गुणानं उष्ण असलेल्या जर एक सारख्या असलेल्या गोष्टी जर आपण सेवन केल्या, त्यातनं विरुद्ध आहार म्हणजे वेगवेगळे आजार उष्णतेच्या आपल्याला व्हायची शक्यता असते. बऱ्याच जणांना लिंबू आणि पाणी एकत्र करून प्यायची सवय असते, तर ते बद्धकोष्ठता असेल, पोटात गॅसेस असतील तेवढ्यापुरतं ठीक आहे, पण ते क्लिअर झालं सगळं आणि तरी तेच जर कंटिन्यू चालू असेल तर त्यातनं त्यांना अकाली वृद्धत्व यायची शक्यता असते आणि रक्तवाहिन्या पातळ होऊन वेगवेगळे रक्तदृष्टीजन्य आजार देखील व्हायची त्यातनं शक्यता असते. त्याच्यामुळे 2-3 टिप्स आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. ज्यांना पाणी प्यायचं असेल त्यांनी सकाळी याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये एक तर थोडंसं कोमट पाणी प्यावं किंवा उकळून गार केलेलं पाणी प्यावं. जेवताना जे पाणी प्यायचं आहे ते जेवताना 3-4 घासानंतर 1-2 घोट पाणी प्यावं आणि जेवल्यानंतर किंवा जेवणाच्या अगोदर एकदम खूप पाणी पिऊ नये. आणि रात्री झोपताना बऱ्याच जणांना पाणी पिऊन झोपायची सवय असते, अशा लोकांना देखील शरीरामध्ये कफ वाढण्याची किंवा रात्री लघवीला उठण्याचे वगैरे त्रास होऊ शकतात. यांनी तर ती सवय असेल तेवढी टाळावी. ह्या पद्धतीने आपण जर पाणी प्यायचा नियम जर पाळले आणि जेव्हा तहान लागेल तेव्हाच आणि तहान एवढंच जर पाणी पिलं तर बरेचसे पाण्याच्या अतिवापरामुळे होणारे आजार आपण निश्चित त्यातनं टाळू शकतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप चांगली माहिती या विषयावर आमच्या प्रेक्षकांना मिळाली.
मंडळी, आपण बघितलं आहे की पाणी हा विषय जरी छोटासा असला तरी आयुर्वेदामध्ये पाण्याला किती महत्त्व आहे. मानवी शरीरामध्ये ज्यावेळेस आपण पाणी सेवन करतो तर ते कसं केलं पाहिजे, ते कसं कधी घेतलं पाहिजे, मग गरम घ्यायचं की थंड घ्यायचं, असे अनेक प्रश्न जे आपल्या मनामध्ये आज होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं वैद्य अतुल देशमुख यांनी दिलेली आहेत. असेच वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवर आपल्याला या कार्यक्रमामध्ये माहिती देणार आहेत. आणि आपला जो कार्यक्रम आहे आरोग्यम धनसंपदा आपण नेहमी पाहत राहा. आपण पुढील प्रसारणात भेटणार आहोत. नवीन डॉक्टर्स, नवीन आजार. तोपर्यंत नमस्कार.